नमस्कार. सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोंदियात प्राथमिक शिक्षणाच्या बंटाढोळ. 7 वर्गासाठी एकाच एका खोली असून 3 शिक्षक. समाज मंदिरात भरते चिमुकल्यांची शाळा. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निंबा येथे प्राथमिक शिक्षणाचा बंटाढोळ झाला असून शाळेची इमारत धोकादायक असल्याने समाज मंदिरात शाळा भरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे 7 वर्गासाठी एकाच वर्गखोली आणि तेही एकाच वेळी 3 शिक्षक शिकवित असल्याने या गोंधळात भारताचे भविष्य घडत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत 1ली ते 7वी पर्यंत 7 वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फक्त एकच वर्गखोली असून ती इमारत आता धोकादायक झाली असून पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. कधी मोठी दुर्घटना होऊ शकते. मात्र याकडे शासनाचे व प्रशासनाचे विशेष दुर्लक्ष आहे. त्यामुळे चिमुकल्यांना आता गावातील अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या समाज मंदिरात अभ्यास करण्याकरिता जावे लागत आहे. 7 वर्गासाठी फक्त 3च शिक्षक असल्यामुळे ही परिस्थिती बघून निंबा येथे शिक्षणाचा बंटाढोळ झालेला दिसत आहे. निंबा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एकूण 75 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र एकाच वेळी एकाच खोलीमध्ये 75 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शिक्षण घ्यावे तरी कसे असा प्रश्न समोर आला आहे. हमारी एलजी मस्जिद के सहायक शिक्षिका निम्बा। मेरे तरफ 1 से 4वीं तक के यानी क्लास है। हमारे पाठशाला में 3 ही शिक्षक है। इसकी वजह से मुझे 1 से 4 की पूरी कक्षाएं संभालनी पड़ती है। कुछ दिनों के पहले हमारे पाठशाला में बिल्डिंग न होने के कारण मुझे यहाँ से 1 किलोमीटर दूर व्यायामशाला में यानी एक इमारत दी गई थी। उसके कारण मुझे 1 किलोमीटर दूर यानी जाना पड़ता था। बच्चों को लेकर जाना, वहाँ से फिर दोपहर की भोजन के लिए हमको पुरानी अपनी बिल्डिंग में आना पड़ता था, जिसके कारण यानी बहुत सारी परेशानी होती थी। लाना साथ में फिर ले जाना, फिर भी हमने किए। फिर उसके बाद में मुझे बहुत सारी यानी वहाँ परेशानी होती थी। मुझे अकेले देखकर दारू वारू पीने वाले लोग यानी परेशान भी करते थे। तो फिर मैंने एचएम से बोली कि मैं उधर नहीं जाऊंगी। तो सर ने बोले ठीक है। तो फिर हम लोग फिर से दिवाली के बाद में मैं यहीं बच्चों को पढ़ाने लग गई। अब परेशानी ऐसी होती है कि एक ही बिल्डिंग है और उसमें 6 क्लास बैठती है, तो उसके कारण यानी बहुत सारी परेशानियाँ होती है। और वहाँ आने जाने में भी बच्चों को कैसी वहाँ पानी बाथरूम में पानी डालने के लिए और बहुत सारी समस्या। मैं हिंदी उच्च प्राथमिक पाठशाला निम्बा में कार्यरत हूँ, शिक्षक हूँ वहाँ का। तो हमारी पाठशाला में इमारत की बहुत समस्या है, यानी जितने भी अभी इमारत है वो सभी जीर्ण अवस्था में है। और एक ही क्लास में यानी एक ही इमारत में 1ली से 6वीं तक के बच्चे बैठते हैं। पढ़ाने में बहुत परेशानी होती है। एक कक्षा को पढ़ाओ, दूसरे कक्षा के बच्चे हल्ला करते हैं, जिसके वजह से उनकी पढ़ाई में बहुत नुकसान होता है। बरसात के दिनों में तो बहुत ही परेशानी होती है, पानी गिरता है ऊपर से, बच्चे बैठ नहीं पाते, जिसके वजह से हम बरसात के दिनों में 1ली से 4वीं वालों को थोड़ा सा आधा किलोमीटर दूर में व्यायामशाला है वहाँ बिठाते थे। परंतु दीपावली के पहले वहाँ बिठा ले, परंतु वहाँ भी कुछ गांव के लोग पी कर जाते थे, मैडम को परेशानी होती थी। तो अभी दीपावली के बाद मैडम यहीं बिठा रहे हैं मुझे। 6 क्लास एक ही इमारत में बैठ रहे हैं। इमारत अगर अलग अलग हो जाए तो बच्चों की पढ़ाई का लाश नहीं होगा। एक इमारत अभी बनना शुरू है, करीब 1.5 साल हो गया वो बन रहा है, लेकिन अभी भी काम पूर्ण नहीं हुआ है। तो वो भी काम अब तीव्र गति से करें तो बहुत अच्छा होगा, यही कहकर मैं अपना झालं कसं, आता ह्या 2 वर्षामध्ये ह्या लॉकडाऊनमुळे शाळा जवळपास बंद होत्या. आम्ही तरीही ह्या सुट्टी काळामध्ये गावच्या लोकांची परमिशन घेऊन किंवा त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन अल्पावधीची शाळा लावत होतो. तर तेवढी मदत मुलांना अभ्यासासाठी होत होती. ते संपलं, त्याच्यानंतर रेग्युलर शाळा सुरू झाली. आता यावर्षी जुलैमध्ये ॲक्च्युअली 3 वर्षापासूनच ह्या शाळेची हालत मी आल्यापासून बघतो. खूपच दयनीय अवस्था आहे. इथल्या इमारती जर्जर झालेल्या आहेत. वेळोवेळी आम्ही जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, ग्रामपंचायतला
ठराव लिहिलेले आहेत, पत्र लिहिलेले आहेत इमारत बांधून देण्याबद्दल. एक इमारत यावर्षी मंजूर झाली गेल्या वर्षी आणि फेब्रुवारीला तिची पायाभरणी झाली आणि अजूनही तिचं काम पूर्ण झालेलं नाही. अशा अवस्थेत जी षटकोनी बिल्डिंग आहे त्या एकाच षटकोनी बिल्डिंगमध्ये आम्ही 7 वर्ग बसवत होतो. 1 ते 7मध्ये आमचे 76 मुलं आहेत. 300 आता गेलेले आहेत ह्या कालावधीत. तर त्या 76 मुलांना आम्ही एकाच षटकोनी इमारतीत बसवत असल्यामुळे नाधड अभ्यास आणि मुलांचं भविष्य सारं अंधारात झालेलं होतं. गावच्या लोकांना ही समस्या सांगितली. आम्ही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना मी जुलैमध्ये बोलवला इथं आणि ही समस्या त्यांच्यापुढं मांडली. तर ग्रामपंचायतनी मग व्यायामशाळेमध्ये काही वर्गाची व्यवस्था करून दिली. आता त्या व्यायामशाळा ही आमच्या मूळ शाळेपासून अर्धा किलोमीटरवर आहे, टोटल अर्धा किलोमीटर. दुपारच्या जेवणासाठी लहान मुलांना जाणे येणे ही एक अडचण आणि तिकडे त्या वर्गांसाठी मॅडमची नियुक्ती केली, मशिर्के मॅडम आहेत. तिकडे असं लक्षात आलं शेवटी ह्या दिवाळीच्या आधी की काही गावातील वाईट प्रवृत्तीचे लोक काही दारू पिऊन तिकडे वर्गात जाऊन किंवा शाळेच्या आजूबाजूला भोवती फिरून मॅडमला त्रास देत असल्याचे मॅडमने आम्हाला सांगितलं. ही गोष्ट आम्ही सरपंच साहेबांना सांगितली, गावातील काही प्रतिष्ठित लोकांना पण सांगितली, परंतु त्यांनी याकडे तेवढं पाहिजे तसं लक्ष दिलं नाही आणि म्हटलं की सर तो माणूस खूप बदमाश आहे, कोण त्याच्या वाड्याला जातो, पोलीस ठाण्यातून तो वापस आलेला आहे. पोलीस आमचे पूरा नाम कंचन नरेश भगत है। मैं 6वीं क्लास में पढ़ती हूँ। हम हिंदी उच्च प्राथमिक शाला निम्बा में पढ़ते हैं। हमारी पाठशाला में पर्याप्त कमरे नहीं होने के कारण 5वीं 6वीं तथा 1ली से 4थी एक ही कमरे में बैठते हैं, जिसके कारण हमारी पढ़ाई अच्छे से नहीं हो पाती है। किसी एक कक्षा को शिक्षक पढ़ाते हैं तो दूसरे कक्षा की पढ़ाई का नुकसान होता है। अलग अलग कक्षा में बिठाने पर अपने कार्य हम कर सकते हैं, कोलाहल नहीं होगा। इसलिए हमारी बैठने की व्यवस्था होना चाहिए। हम बैठते हैं वह इमारत भी जीर्ण अवस्था में है, उसके गिरने की संभावना है, अर्थात कभी भी दुर्घटना हो सकती है। बातमीकरता राधाकिशन चुटेसह नरेश बोपचे, गोंदिया.